केले आम्हाला का करत नाही, आमची काय काय चूक आहे ते सांगा. हा कुठला न्याय आहे? तर आम्हाला कायम करावं, नाहीतर आम्हाला स्वइच्छा मरण द्यावं इथं आझाद मैदानावर. तर आमचा जीव देत पाहिजे असेल तर आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत. नमस्कार, मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24 मधून आज आलोय पुन्हा एकदा आझाद मैदानात. आझाद मैदानात आपण बघू शकतो गेल्या 1 महिन्यापासून इकडे आपण बघू शकतो की समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी इकडे आंदोलनाला बसलेले आहेत. 14 कॅडरचे माणसं इकडे काम करत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या उच्चस्तरीय शिक्षण असलेली माणसं इकडे काम करत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारचं त्यांच्याकडे काहीच लक्ष नाहीये, की यांचं अमरण उपोषणही चालू आहे. आणि आपण बघू शकतो की काल त्यांनी रस्ता रोको आंदोलन देखील केलेलं आझाद मैदानाच्या इकडे आणि तेच आंदोलन आपण बघू शकतो. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांची मागणी काय आहेत आणि सरकार त्यांच्याकडे 1 महिना झाला लक्ष देतंय का, आपण थेट त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जे काही आमचे 3,378 कर्मचारी आहेत, हे शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे. त्यानंतर आम्ही जे विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक असेल, गणवेश असेल, इतर जे काही UDIS प्लस असेल, इतर जे काही काम करीत होतो, महत्वाचे काम करत होतो, त्यामध्ये लेखा आहे, इंजिनियर आहे, विशेष साधन व्यक्ती आहे, इतरचे अनेक पोस्ट आहेत, त्यांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे. महाराष्ट्रातून या इथं जमलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की शासनाने आम्हाला शासन सेवेत कायम करावं. 1 तारखेपासून आमच्या सगळ्यांच्या जे काही रोजीरोटी आहे ती शासनाने बंद केलेली, कोणत्याही प्रकारची ऑर्डर दिलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आमचे सगळे लोक हे आता सध्या प्रक्षोभाच्या वाटेवर आहे. 31 दिवस झाले तरी हे शासन आमच्याकडे लक्ष देत नाहीये. अजून काय अपेक्षा आहे? आमच्याच अभियानातील काही अर्धे कर्मचारी शासनाने कायम केले आणि आम्हाला मात्र अन्याय करून आम्हाला अजूनही कंत्राटी पदावर कार्यरत ठेवलेले आहे. तरी मी देवा भाऊंकडे एक विनंती करतो, देवा भाऊ आम्हाला लवकर कायम करा, कारण आमच्यातले उर्वरित लोक तुम्ही कायम केले, आम्हाला का करत नाही, आमची काय काय चूक आहे ते सांगा. आम्ही काय करावं, आणखीन आमच्या भीक मागो आंदोलन केलं, रस्त्यावर उतरलो, आणखीन काय काय करण्याची गरज आहे तुम्ही आम्हाला सांगा. आणि हात जोडून विनंती आहे, देवा भाऊ तुम्ही आम्हाला लवकरात लवकर कायम करा, ही विनंती पटकन मंजूर करा. मग शेवटी अखेर आम्ही खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी तरी किमान निदान मिळावं म्हणून भीक मागो आंदोलन केलेलं आहे. शासनाकडे एकच मागणी राहील की कायम करावं. सर, दुःखाची गोष्ट ही आहे की आज 1 महिना ओलांडून गेला, सरकार आमची परीक्षा पाहतंय. आमच्या काही महिला रेल्वे स्टेशनवर सुद्धा झोपते, आम्हाला आंघोळी करायला कपडे बदला. एकीकडं शासन म्हणतंय की स्त्रियांच्या सुरक्षिततेची काळजी, पण आम्हाला पर्यायच नाही कारण आमच्याकडचे पैसे संपलेले आहेत. समग्र शिक्षा अभियानातली 50% लोक कायम करताय आणि 50% लोकांना वाऱ्यावर. हा कुठला न्याय आहे? ज्या घटकापासून आपल्या देशात भक्कम बनणार आहे त्या घटकाला शिकवण्याचं काम आम्ही करतोय. तरीही आम्ही तुटपुंजा मानधनात आतापर्यंत चालवलंच होतं, पण आता आमच्यातले निम्मे लोक कायम केले आणि आमच्यावर ही वेळ आली की 31 दिवस झाले तरी शासन आमच्याकडे कसलंच लक्ष देत नाही. मला शासनाला एवढंच म्हणावं वाटतंय की तुम्ही सर्वांना लाडक्या बहिणी केल्या, मग आम्ही समग्र शिक्षामधल्या स्त्रिया लाडक्या बहिणी नाही आहोत का? भयानक गोष्ट ही मला सांगायची आहे. 257 लोक काम करता करता वरी गेली, देवाकडे गेली. एकही रुपयाचं कुठल्याही म्हणजे शासनाकडून भरपाई नाही की कुठली मदत नाही. आम्हाला एकच अपेक्षा आहे की शासनाने आमची परीक्षा बघायचं बंद करावं, एकतर आम्हाला कायम करावं, नाहीतर आम्हाला स्वइच्छा मरण द्यावं इथंच आझाद मैदानावर. शासनाला माझं आव्हान आहे, जर आम्हाला या ठिकाणाहून कोणत्याही प्रकारचं तुम्ही जर यश नाही देत असाल तर आम्ही पुढचं पाऊल अघटित घटनेशिवाय आम्हाला पर्याय नाही. आज खरंच आम्हाला भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही, कारण आमचे खाण्याचे वांदे आहेत. आम्ही 3-3 दिवस नुसत्या चहावर भागवतोय, मग आणखीन किती दिवस ही परीक्षा आम्ही देणार आहेत? आमचं प्राणाची आहुती देऊ, पण आम्ही इथून यश घेतल्याच्या उठणार नाही. आमच्या उमेदीचे 25 वर्ष आम्ही ह्या अभियानात घातलेत. आता आम्हाला कोणी कामाला ठेवणार नाही, कारण आम्ही चांगले कर्मचारी म्हणून मिळवलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला काम मिळणं पण शक्य नाही. मग आता घरी जाऊन काय करायचं? मग एकतर कायम होऊ नाही तर इथंच प्राण त्यागू असं ठरवून आम्ही आलेलो आहे. जोपर्यंत आमचा शासन निर्णय किंवा कॅबिनेट डिसिजन होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. शासनाने ठरवायचं की आता आम्हाला जिवंत ठेवायचंय का खरंच आमची निर्गुण हत्या करायची. आमच्या नंतर काही अपंग समिती शिक्षणचे लोक आले, ते 2010ला आले. शासनाने त्यांना सहानुभूतीनं कायम केलं, सेवेत कायम केलं. आता अर्धे लोक आमचे जे राहिलेले आहेत त्या अर्ध्या लोकांना आम्ही कायम करतो अशा पद्धतीमध्ये गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं. आमचं आंदोलन स्थगित करायला लावलं. आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्यासाठी आम्ही समिती नियुक्तो, ही समिती निवडल्यानंतर तुम्हाला आम्ही कायम करू, अशा पद्धतीचं त्यांनी एक अभिवचन दिलं होतं.
तदनंतर त्या समितीवर 1.5 वर्ष काही झालेलं नाही. कुटुंब असं आहे, लेकरं बाळ घेऊन आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबातली लोक इथं सोबत आहेत त्यांच्या. त्याला एक न्याय दिला जातो आणि दुसऱ्याला काय अन्याय. 2012 साली माननीय मुख्यमंत्री तात्कालीन विरोधी पक्षनेते होते. त्यांनी घोषणा केली होती की आमचं सरकार आल्यानंतर तुम्हाला तात्काळ लगेच सेवेत कायम करू. तुमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत, तुमच्या ज्या ज्या काही तुम्हाला कष्ट आहेत, अडीअडचणी आहेत, ह्या सगळ्या मला माहिती आहे. आणि आज आमचे देवाभाऊ जे आहेत ते देवाभाऊ आम्हाला सेवेत कायम करण्यासाठी जो शब्द दिलाय तो पाळला पाहिजे. पहा ही जनता आमची 1 महिन्यापासून अनशन करत आहेत, उपासी पोटी उपोषण करत आहेत, कुठल्याही प्रकारचं अन्न घेतलं नाही. ही जनता जवळजवळ 300 लोक हॉस्पिटलाइज झाले. 300 लोक आजही म्हणजे इथं जी आहेत अन्नाशिवाय पाण्याशिवाय बसलेले आहेत. शासनाला जाग येत नाही. आम्हाला 5व्या वेतन आयोगामध्ये त्यांनी ढकललेलं आहे आणि लोक 8व्या वेतन आयोग घ्यायच्या मार्गावर लागलेले आहेत. काल रिटायर झाली आमची ही लोक, काल रिटायर झाली. त्यांना काय अपेक्षा होती, घरी काय घेऊन जावं रिटायर झाल्यानंतर? एकही रुपया त्यांना मिळालेला नाही. मग जर महाराष्ट्राचा विकास झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या समर शिक्षक कर्मचाऱ्यांचा बकास कार्यक्रम झालेला आहे, अघटित घडण्याच्या अगोदर शासनानं डिसिजन घ्यावा, न्याय द्यावा अशी विनंती आहे. आणि देवभाऊंनी जर फुले शाहू आंबेडकरांचं जर नाव घेत असतील, संविधान जर जाणत असतील, तर त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच सेवेत कायम करण्याचं आम्हाला जे अभिवचन दिलंय ते पूर्ण करावं अशी मागणी तुमच्या चॅनलच्या वतीने आम्ही करतोय. धन्यवाद. ह्या 30 दिवसामध्ये शासनाचं कुठलंच प्रतिनिधी आम्हाला भेटलेलं नाही. आता काय राहिलं आमचं फक्त जीव देण्याच राहिलेलं आहे, दुसरं काही असं राहिलेलं नाही. तर आमचा जीव पाहिजे असेल तर आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत त्याच्यासमोर. त्यांनीच बसवलेली कमिटी, त्याच कमिटीने त्यांना अहवाल सादर केलाय की या लोकांची काय गरज आहे, किती गरज आहे. तो अहवाल त्यांना सादर झालाय. फक्त त्या अहवालावर त्यांना अजून परिपत्रक काढता येत नाही किंवा काही निर्णय घेता येत नाही. आग्रहाची विनंती आहे देवाभाऊला का आम्हाला लवकरात लवकर कायम करा आणि आमच्या मुलाबाळांना आमच्या बेडबिगरीतून आमच्या गुलामगिरीतून मुक्त करावं हीच अपेक्षा करते. आमचे लोक कायम होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आझाद मैदानावर अजून 1 महिनाही बसावं लागलं तरी आम्ही उठणार नाही. पोट कशाने भरावं, आमचे मुलं बाळ कशाने पोसावं, त्यांचं शिक्षण कसं करावं. त्यामुळे आम्हाला काल पण आम्ही आक्रोश होऊन सांगत आहोत की आम्हाला कायम करा. आमचे मुलं बाळ आहेत, काय करावं आणि आम्ही कशानं पोट भरावं हे आमचा आक्रोश आहे. शासनाला ही माझी नम्र विनंती आहे की आम्हाला आमच्याकडे बघावं आणि आम्हाला लवकरात लवकर तोडगा काढून आम्हाला कायम करावं. आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये अजूनही मुख्यमंत्री मोदयांनी शिष्टमंडळाला बोलून चर्चा केली नाही. म्हणजे तुमचा विषय काय हा सुद्धा समजून घेतला नाही. तर ही एक बाब अतिशय दुःखाची बाब. सर्व समग्र शिक्षा अभियान बंद करून टाकले. हे सगळे लोक घरी येतात. आता 1 महिन्यापूर्वीपासून आम्ही इथं बसलो तेव्हा आम्ही ड्युटीवर होतो, पण आता 31 तारखेला आम्ही घरी आहोत. त्या दिवसापासून आता आम्हाला नोकरी नाही, काही नाही. तर आपण इथे बघू शकतो की गेल्या 1 महिन्यापासून संघर्ष समितीची ही सर्व मंडळी ते विशेष शिक्षक इथे बसलेले आहेत आंदोलनाला. 1 महिन्यापासून अमरण उपोषण चाललंय. त्यानंतर काल त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं, आज त्यांचं उठा मागू आंदोलन चाललंय. तर यासाठी त्यांनी सरकारला इतकंच आवाहन केलंय की काहीतरी अघटित घडण्याआधी त्यांची हाक ऐकावी आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या. आता याकडे सरकार कुठल्या पद्धतीने लक्ष देतं आणि त्यांची मागणी पूर्ण करतं का हे बघणं आता महत्वाचं ठरेल. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.